हॅलो नमस्कार। आज मी तुम्हाला साऊथ इंडियन पद्धतीने डांगराची भाजी कशी करतात हे मी दाखवत आहे। त्यासाठी मी पॅन ठेवला आहे गॅसवर आणि मी 1 चमचा तेल टाकत आहे। तेल एकदम कमी टाकायचं आहे। साऊथ इंडियन सगळ्या भाज्यांना तेलाची फार कमी तेल टाकायचं असतं। तेल आता गरम झालेलं आहे आणि मी आता उडीद आणि थोडंसं हरभऱ्याची डाळ टाकत आहे। बरोबर मी मोहरी घालत आहे थोडीशी। थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं आहे उडीद आणि हरभऱ्याची डाळ। नंतर आपल्याला बडीशेप घालायची आहे। नंतर सुकी लाल मिरची घालायची आहे। कढीपत्ता घालायचा आहे। थोडासा हिंग घालायचा आहे। डांगराच्या फोडी त्यामध्ये टाकायच्या। ही भाजी सांबार आणि भात जेव्हा आपण बनवतो त्याबरोबर खाल्ली जाते। आता पुढच्या व्हिडिओत माझं सांबार असेल ते कशा पद्धतीने बनवलाय ते तुम्ही बघा। आता मी थोडंसं मीठ टाकत आहे आणि भाजीवर थोडं झाकण ठेवूया आपण। मीठ टाकलेलं आहे। आता मी भाजी झाकून ठेवते। चला आता आपण भाजी शिजली आहे का बघूया। भाजी आता शिजलेली आहे ही बघा। आता त्यामध्ये मी ओलं नारळ किसलेलं घालणार आहे। या भाजीचे मी 2-3 प्रकार तुम्हाला करून दाखवणार आहे। आता आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। या पद्धतीने तुम्ही साऊथ इंडियन डांगराची भाजी करून बघा। आणि मी आता गॅस बंद करत आहे। खूप कमी वेळात बनणारी ही भाजी आहे। तुम्ही ही करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा। ही चपाती बरोबर खाल्ली नाही जात। ही अशीच सांबार आणि भात जेव्हा बनवतात तेव्हा अशी तोंडी लावली जाते। धन्यवाद।